ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. श्रोतेहो नमस्कार. कालच्या भागात आपण आप्पांचे म्हणजे स्वामींचे आजोबा परशुराम पंत यांनी देह सोडला येथपर्यंत ऐकले. या पुढचे तिसरे प्रकरण आज या 10व्या वाचन भागापासून सुरू करूया. प्रकरण 3. दिवस कसे पाखरासारखे भुरूभुरू उडून चालले होते. आपल्या अहोरात्रीच्या काळपंखावर स्मृतींचे रंग लेवून भूतकाळाच्या ढोलीत जाऊन विसावत होते. किती भावगंध, किती मनतरंग. मजेत गेले बालपण. आजोबा गेलं तेव्हा थोडे एकटे वाटले. एखाद्या वेळी फार आठवण यायची त्यांची. चैन पडायचं नाही. त्यांचे शब्द कानावर यायचे. कडवीतल्या झोपाळ्यावर ते बसलेच आहेत असा भास व्हायचा. पण मग हळूहळू आजोबांची उणीव जाणवेनाशी झाली. आप्पा ओसरीवरून अंगणात आला. सवंगड्यांच्या सहवासात रमून गेला. त्यानं लाल मातीच्या मांडीवर मनसोक्त खेळलं. आकाशाकडे झेप घेणाऱ्या झाडामाडांवर चानीसारखं सरसर चढावं. हिरव्यागार सुंदर डोंगर माथ्यावरून हरणासारखं बागडावं. तर कधी मासोळी होऊन गौतमीच्या शीतल प्रवाहात मनमुरात डुंबावं. दिवसा असं सहज सुंदर निसर्गाच्या संजीवन सहवासात रमून जावं आणि रात्री काकू बरोबर देवळात जावं, भजनात रंगावं. कीर्तनातल्या कथेबरोबर कधी ध्रुववाळ व्हावं तर कधी चिलया व्हावं, कधी मार्कंडेय व्हावं तर कधी बालभीमाच्या बलदंड भाऊंना स्पर्श करावा. अप्पाचं हळवं तरल संस्कारक्षम कवी मन या साऱ्या अलौकिक व्यक्तींच्या जीवनलहरीवर सहजच तरंगत राहावं. जे जे भव्य दिव्य उदात्त उन्नत असेल ते सर्व आत्मसात करण्याचं अप्पाला जणू वेडच लागावं आणि मग त्या ध्यासातच त्यानं अभ्यास करावा. समोर ठेवलेल्या आदर्शाचं चिंतन करीत देहा मनाला वळण लावावं. मूळच्या कुशाग्र बुद्धीला अभ्यासानं लखलखीत उजळावं आणि विवेकाची धार लावून सात्विक वृत्तीचं तेज प्रकाशित करावं. अशा या नादात अप्पा मोठा झाला. बालपणाचं शिवार ओलांडून यौवनाच्या उमऱ्यावर येऊन उभा राहिला. पावसचं लहानसं अंगण त्यानं 5 वर्षापूर्वीच सोडलं होतं आणि तो रत्नागिरी शहरात राहून तिथं घेण्यासारखं म्हणून जे जे होतं ते त्यानं साक्षेपानं आणि निरलस वृत्तीनं ग्रहणही केलं होतं. पण आता वाढत्या वयाबरोबर त्याला त्याहूनही विशाल परिसराची ओढ लागली. पुण्या मुंबईकडून येणारी वृत्तपत्र त्याच्या उमलत्या युवाशक्तीला आवाहन करू लागली. केसरीची गर्जना त्याच्या देशप्रेमाला साथ घालू लागली. तेव्हा अप्पाला चैन पडेना. त्याच्या मनातल्या आकांक्षांचे पंख फडफडू लागले आणि अनंत आकाशात झेप घेण्यासाठी अप्पाजवळ हट्ट घेऊन बसले. पण हे जमावं कसं? उन्हाळ्याच्या सुट्टीत अप्पा घरी पावसला आला होता, पण सुट्टी मजेत घालवण्याच्या मनस्थितीत नव्हता. आत्ता सुद्धा पुढं काय करावं, पुण्या मुंबईला कसं जावं याचा विचार करीत तो आपल्या नेहमीच्या कातळावर बसला होता. लहानपणापासून ही त्याची आवडती जागा. इथे निवांत बसून तो विचार करी. स्वतःशीच कधी वाद घाली तर कधी संवादात रमून जाईल. अप्पाच्या सुखदुःखाचे साध पडसाद या जीवाभावाच्या शिळेवर उमटले होते. त्याच्या महत्वाकांक्षेचे मनोरे त्या शिळेच्या साक्षीनेच उभारले गेले होते. म्हणूनच इतक्या वर्षाच्या सहवासानं तिनं अप्पांचं मन नेमकं ओळखलं होतं. त्याच्या गंभीर विचारमग्न मुद्रेकडे पाहून शेजारून जाणाऱ्या गौतमी नदीला ती शिळा म्हणाली, आजचा नूर काही वेगळाच दिसतोय ग बाई. मनानं कुठेतरी दुसरीकडेच गेलाय हा. पंख फुटलं की पाखरं उडायचीच. अप्पा त्याच विचारात होता. त्याचं मन
खरोखर पावसेत नव्हतं, रत्नागिरीतही नव्हतं. ते झेपावत होतं मुंबईच्या दिशेनं. मध्ये भाऊचं पत्र आल्यापासून त्याला तिकडचेच वेध लागले होते. ह्या महानगरीत आपल्या कर्तृत्वाला वाव मिळेल आणि आपल्याला लागलेली ज्ञानाची अनिवार्य तहान तिथे तृप्त होईल असं त्याच्या मनानं घेतलं होतं. वाटत होतं भाऊला जागा चांगली मिळालीये. 4-5 महिन्यात त्याचा तसा जमही बसलाय. मग त्याच्याजवळ राहून विद्याभ्यास करायला काय हरकत आहे. पण हे बोलणार कुणाजवळ? खरंच आज आजोबा हवे होते. त्याने आनंदानं जा म्हटलं असतं. आई तात्यांना पटवून दिलं असतं. त्यांना तर आजही पटेल म्हणा. पण बाई, त्याची काकू, नुसतं ऐकलं तरी लगेच डोळे गळायला लागेल. जरा दृष्टीआड गेलेलं खपत नाही तिला. म्हणून तर रत्नागिरीत सुद्धा येऊन राहिली. आप्पाला कुठे दुसरीकडे ठेवायचं नाही म्हणाली. अति माया आहे तिची माझ्यावर. काय करावं. काही वेळा या मायेचाच बाण माणसाचे पाय पृथ्वीवर खिळवून ठेवतो. त्याचे पंख दुबळे करतो. अति कोमल रेशमी धागा हा, तितकाच चिवट आणि जीवट. तुटायचा नाही. काय करावं. सुट्टी तर संपत आली. जे ठरवायचं ते लवकरच ठरवायला हवं. कोण करील आपल्याला मदत? दुसरं कोण करणार? तोच. आणि मग त्याच उर्मीसरशी आप्पांना हात जोडले. श्री विश्वेश्वराची मनोमन प्रार्थना केली. म्हणाला, देवा महादेवा, तू करता करविता, तुला अशक्य काय आहे. मला खूप शिकायचं आहे रे. मोठं व्हायचं आहे. तेवढ्यात विश्वेश्वराच्या मंदिरातली घंटा वाजू लागली. आरती सुरू झाली होती. आप्पाला आनंद झाला. जणू त्याच्या इच्छेला अनुकूल कौल मिळाला होता. आप्पा उठून देवळाकडे निघाला. तोच त्याच्या कानावर हाक आली. उतरणीच्या पायवटेवर उभी राहून बाई म्हणत होती, आप्पा, तूच ना रे तो? आलो. चल घरी ये लवकर, भाऊजी वाट बघतायत तुझी. हो, आलोच, असं म्हणत आप्पा देवळात गेला. विश्वेश्वराला त्यानं साष्टांग दंडवत घातला. तीर्थ घेतलं. कपाळी विभूती लावली आणि तो झपाझप पावलं टाकीत बाईच्या घरात गेला. काय काम असेल बरं तात्याचं? याचा विचार करीत मनानं अंदाज बांधित आप्पा मधल्या दारात उभा राहिला. झोपाळ्यावर बसलेल्या विष्णूपंतांनी त्याला आलेला पाहून म्हटलं, गणूचं पत्र आलंय. आप्पाचं हृदय धडधडू लागलं. काय लिहिलं असेल भाऊनं? तात्यांनी माझी वाट पाहावी लागली. मला सांगावं असं काय असेल पत्रात? या पुढचा भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये त्या पत्रामध्ये काय आहे ते ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.